तर पाय खाली कर बघू. पूर्ण लटकन याच्यावर पाय. पूर्ण बॉडी खेचली जाते तुझी. हो. या पेशंटांना L5 आणि S1 याच्यामध्ये डिस्क हर्निएशन आहे. डिस्क हर्निएशन असल्यामुळे यांना सायटिका आणि स्कोलायसिस हे एकत्र झाले. कारण यांनी काय केलंय, सायटिकाचा पाय वाचवण्यासाठी यांनी एका साईडला यांनी कम्फर्ट घेतलाय. म्हणजे एका साईडला ते वाकून चालले आणि कंटिन्युअसली वाकून चालल्यानंतर त्यांना एका साईडला स्कोलायसिस सुद्धा होऊन गेलाय. म्हणजे ते एका साईडला वाकून पण गेले. तर आपण त्यांना ट्रॅक्शन देऊन आणि इन्व्हर्जन टेबलच्या सहाय्याने त्यांना तर जी स्पायनल स्कोलायसिस आहे त्यांना सरळ करण्याचं काम करतोय. भाऊ तुला काही आता ही स्कोलायसिस आणि L5 आणि S1 साठी आपण एक्सरसाइज करतोय. जो बाहेर आलेला भाग आहे त्याला आपण मध्ये त्याला करतोय आणि इथले जे मसल आहे त्यांना मसलला स्ट्रेंथ देण्याचं काम करतोय. बघू शकतो आता यांना सायटिका सोबत स्कोलायसिस आणि लोडायसिस पण आहे. म्हणजे लंबरचं कर्वेचर थोडं हे झालेलं आहे. मग त्याच्यासाठी आपण यांना एक्सटेन्शन एक्सरसाइज देतोय. म्हणजे याच्याने त्यांच्या लंबरची जी पोझिशन आहे L5 S1 ची आणि स्कोलायसिसची ती सरळ होईल आणि एका रेषेत येईल.